याच्यासाठी टाळ्या वाजवा, पहिले सुंदर सूत्रसंचालन करतात. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व शोभानगरवासी त्याचप्रमाणे आजूबाजूचे सर्व नगरवासी यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि जे उभे आहेत त्या सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे की त्यांनी बसून आनंद घ्यावा. बोलो जय शिवाजी. आवाज कमी झाला तुमचा सर्वांचा. कीर्तन मोठ्या उत्साहात ऐकायचंय. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. सन्माननीय आमच्या सर्वांच्या हृदयाचे ठोके बच्चूभाऊ कडू यांना विनंती करतो की त्यांनी रामपाल महाराज यांचं पुष्प अर्पण करून त्यांचं स्वागत करावं. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. फाउंडेशन ग्रुपचे मैत्री फाउंडेशन ग्रुपचे सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी डायसवर येण्याची कृपा करावी. तुमच्या टाळ्या कमी होत आहेत. आमचे सर्वांचे लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या सत्कारासाठी मैत्री फाउंडेशनचे सर्व मित्रमंडळी यांना आमंत्रित करतो की त्यांनी बच्चूभाऊ कडू यांचं स्वागत करावं. सत्कार मूर्ती सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराला वाचा द्यावी. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला खास करून रामपाल इथे उपस्थित आहे. निश्चितच तुमचं प्रबोधन पण करेल आणि मनोरंजन पण करेल. मला आत्मविश्वास आहे एका सत्यपालनं एवढे पाल तयार केले आणि एवढे प्रबोधनकार तयार केले. मला वाटते सत्यपालसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. का खरे मर्म आणि खरं लोकांपर्यंत काय गेलं पाहिजे अशी एक स्पष्टता या सगळ्या पालमध्ये आहे. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते मित्र फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, आमचे निलेशजी जाधव असेल, प्रवीणजी असेल, आमचे सिंगारेजी असेल, किशोरजी असणार, सर्वांचं मी खास करून आभार मानतो. निलेशजी दरवर्षी आम्हाला मोठ्या प्रेमानं इथे बोलावतं आणि निवड जयंतीपुरते हे कार्यकर्ता नाही तर सदैव काम करणारा कार्यकर्ता म्हणजे निलेश जाधवची एक ओळख आहे. वर्षातून 2-3 डाव तर फोन पेशंटसाठी त्यांचे येत असतात का बच्चूभाऊ असा पेशंट आहे, याला मदत केला, इथं रक्ताची व्यवस्था, इथं रक्तदानाची व्यवस्था करा. म्हणून एका कार्यकर्त्यानं एका शिवजयंतीची या पद्धतीचा कार्यक्रम घेत आहे त्याचं मी खरं तर मनापूर्वक आभार मानतो. छत्रपती शिवराय हा काही 5-10 मिनिटाचा विषय नाही आहे. तुम्हाला माहीत नसेल का 350 किल्ले ज्या राजानं 20 वर्षात हातात घेतले आणि 20 वर्षात पुन्हा 350 किल्ले तहात गेले आणि पुन्हा 350 किल्ले जिंकले. मला वाटत नाही जगाच्या धर्तीवर एवढा मोठा पराक्रम करणारा राजा दुसरा सापडत नाही. आणि याचे गुणगान त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं का मी जेव्हा घटना लिहित होतो त्याचा मूळ आधार म्हणजे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. एवढ्या चांगल्या शब्दाने त्यांनी गौरवलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने असं म्हटलं हा कुळवाडी भूषण आहे, शेतकऱ्याचा पोशिंदा आहे, असं म्हणून छत्रपतीच्या एकंदरीत पहिला पोहाळा या देशामध्ये छत्रपतीवर कोणी लिहिला असेल आणि शिवजयंती कोणा चालू केली असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. त्यांचं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं ऋणात असलो पाहिजे. भगतसिंगानं क्रांती करत असताना मी जे काही क्रांतीचं पाऊल या देशासाठी टाकतो आहे त्याचं कारण आणि त्याचं खऱ्या अर्थानं उदाहरण माझ्या समोर येत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं येतं. अशा पद्धतीनं शिवरायांच्या एकंदरीत सगळ्या विषयावर त्यांनी अतिशय परखड भूमिका त्यावेळेस मांडल्या. मित्र आपण पाहतोय का रयतेचा राजा म्हणजे रयत आणि रयत याचा अर्थ त्या काळी असा होता का कष्ट करणारा समाज.
कामकरी कष्टकरी जे काही होते त्याच्यावर जो काही अन्याय होत होता, त्यांच्या उभ्या पिकात जे काही ढोरा आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आम्ही पाहतो त्याच्यावर चिरफाड केल्या जात होती, या सगळ्याच्या विरोधात लढणारा राजा निर्माण झाला. आणि असंही झालंय का जेव्हा छत्रपती शिवराय आपलं राज्य सुरू करायच्या अगोदर, ते राजे व्हायच्या अगोदर, तुम्ही जर या महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर इथे कुलकर्णी होते, पाटील होते, देशमुख होते, देसाई होते. आणि या सगळ्यांनी या शेतकऱ्यावरून कर वसूल केला जात होता. अर्थात जर 1 क्विंटल जर धान्य झालं तर त्या 1 क्विंटलचा 3रा हिस्सा पाटील, कुलकर्णी, देशपांडे आणि देशमुख घेऊन जायचे आणि उरलेला 1 हिस्सा शेतकऱ्याला जायचा. पण छत्रपतीनं राज्य जेव्हा सांभाळलं तेव्हा ही सगळी कर वसुली बंद करणारा जगातला पहिला राजा, शेतकऱ्यासाठी लढणारा हा छत्रपती शिवराय. लक्षात घ्या, ते एका जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, स्वतःचा काका सुद्धा आळवा आला तर त्याला 4 डॉब फाडला छत्रपतीनं. जातच नाही हो, नात्यातल्या लोकाला कापलाय छत्रपतीनं, जो अन्याय करत होता. आम्ही एखाद्या महापुरुषाला जेव्हा जातीपातीपुरतं मर्यादित करतोय तेव्हा खऱ्या अर्थानं त्याच्यावर अन्याय करत असतोय. हे जातीपुरतं असणारं महापुरुष नाही, तर या समाजाला, या देशाला एक वेगळ्या प्रकारचं दिशा देणारं राजा म्हणजे छत्रपती शिवराय आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना खरं तर यातून एक नवीन विचार तुम्हाला घ्यावं लागल. निवड आम्ही मिरवणुकी काढून पूजन करून नाही चालत. आता काय चालू आहे, आता कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होतं, गरीबाच्या वाट्याला काय भेटतं. अरे आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वर्षाची गोष्ट करत असताना आज आमच्या राज्याच्या 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये गरीबासाठी खडकू ठेवल्या जात नाही. गोष्ट तेच आहे, पण समजणारी जनता नाही आणि लढणारा माणूस नाही. लोक जाती धर्मासाठी जेवढे एकत्र होतात, मंदिर मस्जिदीसाठी जेवढे लोक एकत्र येतात, पुतळ्यासाठी जेवढे लोक एकत्र येतात, तेवढ्या हक्काच्या लढाईसाठी लोक एकत्र येत नाही. मी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला का तुम्ही जे घरकुल देता ते घरकुल अध्यक्षाला म्हटलं तुमची खुर्ची 5 लाखाची आहे आणि माझ्या गरीबाचं घर 2.5 लाखात कसं होते एकदा समजून सांगा. बच्चू कडू आयुष्यभर तुमचा गुलाम होईल. अरे 75 वर्ष होऊन गेले, देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र देशामध्ये 75व्या वर्षामध्ये आम्हाला घर भेटत नाही. आम्ही बेघर आहे. आज 15% लोक ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही, अतिक्रमण करून राहावं लागतं या देशामध्ये. आमदाराचे, खासदाराचे, कलेक्टरचे बंगले पाहिले तर त्याच्यात एक गाव बसन एवढी व्यवस्था करून ठेवली आहे. अन्याय तो आता है, अभी भी लूट हो रही है, लेकिन दिमाग में जात और धर्म बैठा है हमारे. आमच्या तुमच्या डोक्यामध्ये मंदिर घातलं आहे, आमच्या तुमच्या डोक्यामध्ये मस्जिद घातली आहे, हिरवा, पिवळा, निळा भगवा तुमच्या आमच्या डोक्यात घातला आहे आणि हक्काची लढाई मात्र माग पडली आहे. कापसाचे भाव 6000 आणि मजुराले मजुरी 200-300 रुपये. हा सिमेंटचा रस्ता ज्यानं बांधला ना त्या इंजिनियरले 1500 रुपये रोज भेटते आणि ज्यानं ह्या सिमेंटच्या रस्त्यासाठी मेहनत केली, मजुरी केली, रक्त आटवला, त्याला फक्त 300 रुपये रोज भेटला. ये न्याय की बात है. आणि म्हणून आम्ही मोदीजीले पत्र लिहिलं कि आपने मुंह में तो राम डाल दिया लेकिन हाथ में काम भी जरूरी है. किसान के फसल को भाव की भी जरूरत है. 6000 में कोई किसान जिंदा नहीं रह सकता और प्रभु रामचंद्र आपको आशीर्वाद नहीं दे सकते, क्योंकि प्रभु रामचंद्र ये प्रजा के राजा थे, रैयत के राजा थे. प्रजानं म्हटलं म्हणून सीतेची अग्निपरीक्षा दिली प्रभू रामचंद्रनं सीतेला. स्वतःच्या पत्नीला प्रजा म्हणते ते सगळं काही, प्रजा म्हणन तसं प्रभू रामचंद्र वागले आणि अग्नी दिली स्वतःच्या पत्नीला. म्हणजे प्रजा ही सर्वोच्च होती, प्रजा म्हणन तसं होतं असा आदर्शवाद प्रभू रामचंद्रानं दिला. आणि इथं प्रजा मरते तरी आमचा राजा उठत नाही, तर कसं होणार आहे. खाली भगवा और हरा लगाने से नहीं होता. आम्ही पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजचा झेंडा भगवा आहे म्हणून आम्ही त्यांचे भक्त नाही, पण तो झेंडा सामान्य माणसासाठी पकडला म्हणून आम्ही त्यांचे भक्त आहोत.
रंग से कोई मतलब नहीं होता हमसे. आमचा रंगासोबत काही लेणं देणं नाही. तो झेंडा जो पकडला तो सामान्य माणसासाठी पकडला होता. अरे जिजाऊ जेव्हा पोटात 3 महिन्याचे शिवाजी होते तेव्हा लाखोजी जाधव आणि भोसलेची लढाई चालू होती. शिवाजी महाराजांचे वडलाकडची मंडळी आणि दुसऱ्या इकडे जिजाऊची इकडली मंडळी लढत होती, कापत होती एकमेकाला. आणि 3ऱ्या महिन्याचं बाळ पोटात असताना जिजाऊ घोड्यावर बसून लढत होती. लक्षात घ्या, काय दुःख सोसले असेल, काय कष्ट घेतले असेल. असंच कोणी 350 वर्षानंतर शिवजयंती चांगली करतं असं नाही आहे. त्याच्या मागे त्याग आहे, बलिदान आहे, प्रचंड कष्ट आहे. तुकाराम महाराज जेव्हा 3 वर्षाचा दुष्काळ पडला, हा देश साधू संतांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारावर चालतं. मला एक उदाहरण भेटलं. आणि 3 वर्ष सातत्यानं दुष्काळ चालला. आणि गावातल्या रोज जसे कोरोनात लोक मरत होते तेव्हा त्या दुष्काळात लोक मरत होते. गावातला शामराव मेला, पंजाबराव मेला अशा वार्ता येत होत्या. आणि तुकारामाला माहित पडलं आणि कणगीभर जे काही धान्य होतं ते गावात तुकारामानं वाटून दिलं. अख्खं गाव घरात घुसलं तुकारामाच्या. आणि गावावाल्यानं काय किमया केली माहित आहे? तुकारामासाठी त्या तुकारामाच्या पत्नीनं जे काही ठेवलं होतं 4-5 दिवस राहण्यासाठी ते भांड घेऊन गेली. सगळ्या गावात प्रत्येकाच्या घरी धान्याचा दाना होता, पण तुकारामाच्या घरी एकही दाना शिल्लक नव्हता. संत कसा असला पाहिजे? आताचे संत त्याचा तर ताल पाहिला तर एक जल लोटा सबका समाधान, 1 कोटी घेते 6 आले. कसं जमणार आहे? संत कोणाला म्हणाले पाहिजे? हे धाडच कोणी दाखवत नाही. मला माहित आहे तुमच्या भावनेसोबत आम्ही खेळत नाही, पण सत्य काय आहे, अंधश्रद्धा काय आणि श्रद्धा काय? जर कोणी असं म्हणत असेल का पिंडीवर पाणी टाकल्यानं पोट्ट पास होत असेल तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. पिंडीवर पाणी जरूर टाका, श्रद्धेनं टाका. मी पण शिवभक्त आहो, मी पण शंकर भक्त आहे, पण शंकराचा फायदा घेऊन आमच्या भोल्या बावळ्या जनतेला पुन्हा अंधारात नेत असेल तो उसको भी हटाएंगे हम. चाहे हमारे विरोध में गए तो भी चलेगा, हम उसकी परवाह नहीं करते. आम्ही सच्चे शिवभक्त आहे, आम्ही शिवाजी महाराजचे भक्त आहे, शंकर भगवानचे भक्त आहे. पण खबरदार, जर आमच्या भोल्या बावळ्या जनतेला तुझा पोट्टा आता पास करू नको, तुझ्या पोट्ट्याला अभ्यास करायला नको लावू. श्रीमंताचे पोरं शिकवायचे आणि गरीबाच्या पोट्ट्यानं कायम बाहेर राहावं ही व्यवस्था निर्माण करताय, तुमच्या डोक्यात टाकत आहे. तुमच्याला समजत नाही, ह्या गोष्ट अलग आहे. पण तुम्ही कायम बाहेर राहिले पाहिजे. पहिले पोट्टे शिकत नव्हते, पोट्टे शिकायला लागले तर इंग्रजी उरावर आणली. आणि आता इंग्रजी समजायला लागली तर बाबा असा म्हणते का शाळेत पाठवूच नको, अभ्यास करू नको, घेणं टोले. कसं होणार आहे? श्रद्धा होना जरूरी है, भक्ति करना भी जरूरी है, लेकिन वो अंधश्रद्धा के दिमाग से नहीं करना चाहिए. तुम्ही आम्ही हे लक्षात घ्या. हे धाडच बोलायचं कोणी करत नाही. उद्या हे जेव्हा फिरन ना तेव्हा लोक जे अंधभक्त आहे ना ते तलवार घेऊनच उभे आहे माझ्या विरोधात. ऐसा कैसा बोला आहे मित्रो? हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग आहे. तुकारामाच्या घरात 1 कण सुद्धा धान्याचा नव्हता, 1 कण. आणि बायको डिलिव्हरी होती, म्हणजे गर्भवती होती. 4थ्या 8व्या का 15व्या दिवशी अन्न भेटलंय म्हणून बायको मेली. काय ताकद आहे बघा. तुकाराम स्वतः बिमार पडले, अख्खं घर सगळं रफादफा झालं. संताच्या अभंग म्हणजे संत नाही होत, त्या संताच्या अभंगा मागं असणाऱ्या त्यांच्या आयुष्यातला त्याग लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणजे खरं म्हटलं त्याच्यावर आपण चाललं पाहिजे. मोठ्यानं काही चांगलं म्हटलं, मोठ्यानं काही म्हटलं ते चुकीचंही म्हटलं तर मान नाही हलवली पाहिजे नंदीबैलासारखी. तुमचं कसं आहे, टपाऱ्या माणूसाला हो बाबा तुमचं असंच आहे, म्हणजे चंद्र दिवसा निघते का? हो दिवसाच निघते. हे आमच्यात मोठा आहे बाय. खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करण्याची ताकद तुमच्या आमच्यात ठेवा.
निवड शिवजयंती म्हणून चांगली करून चालणार नाही. तुझं सच आहे. आम्ही एकटे आहो, कुठं पक्षात गेलो का आपण? जाची गरज आहे का आम्हाला? बाकीचे तर याचा पाठिंबा घे, त्याचा पाठिंबा घे, काय काय करतं ते माहित नाही. पण आम्ही पाठिंबा घेत नाही आणि मागतही नाही आणि उभं राहतो तर कोणाला सोडत पण नाही. जशाच तसे जो आमच्या सामान्य माणसावर हात ठेवन तो कोणत्याही जातीचा धर्माचा असू द्या, त्याला ठोकर मारल्याशिवाय राहणार नाही. ही बच्चू कडूची जात आहे, हा आमचा धर्म आहे. हे आम्हाला छत्रपतीनं शिकवलं, हे पूज्य बाबासाहेबांना शिकवलं, हे प्रभू रामचंद्रानं शिकवलं, हे शंकर भगवाननं शिकवलं आणि त्याच्या चालावर आम्ही जातो आहे. आपल्या सर्वांना पुन्हा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि इथं हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. खरोखरच तुमच्या मनोगताने आम्ही सर्व भावुक झालेलो आहोत. भाऊ एकच म्हणेल, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत आणि नेहमी तुमच्या सोबत होतो, सोबत राहणार. भावी जीवनाकरिता तुम्हाला शुभेच्छा देतो. बस एकच म्हणेल, सोच को बदलो सितारे बदलेंगे, सोच को बदलो सितारे बदलेंगे, नजरों को बदलो नजारे बदलेंगे. कश्तियां बदलने से कुछ नहीं होता दोस्तों, दिशाएं बदलो किनारे बदल जाएंगे. या ठिकाणी मैत्री फाउंडेशनच्या वतीनं भव्य शिव महोत्सव व कीर्तन सोहळा सर्व शोभानगरवासी, सर्व सन्माननीय शेजार